विषारी दारूकांडानं हादरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी कारवाई टाळाटाळ केली। विषारी दारूकांडामधून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यामधून अधोरेखित झालंय। भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडेंनी या गांजा विक्रीचा पर्दाफाश केला। गाडीतून फेरफटका मारत असताना कारंडेंच्या नजरेस ही बाब पडली आणि त्यावेळी त्यांनी गांजा खरेदी करणाऱ्याला कानशिलात लगावली आहे। एक महिला खुलेआम ही गांजा विक्री करत होती, तर अक्षय कारंडेंनी दोघांना रोखून धरलं आणि निगडी पोलिसांना तातडीनं यावं असा फोन धाडला। मात्र बराच वेळ झाला तरी पोलीस फिरकलेच नाहीत। उलट पोलिसांकडून अक्षय कारंडेंना उडवाउडवीची उत्तरं मिळाली। त्यामुळे कारंडे चांगलेच संतापले। विषारी दारूकांडामुळे टीकेचे धनी ठरलेल्या पोलिसांनी त्यामधून काहीच धडा घेतला नसल्याचं निदर्शनास आलंय। तर पोलिसांची असंवेदनशीलता कायम असल्याचं यामधून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। पोलिसांचं काम आहे तुम्ही लक्ष पोलिसांचं काम आहे, माझं काम नाही। तरी गांजा भेटीदार बस भेटेचे हो, जाऊ नका। व्हिडिओ काढलाय मी, जाऊ नका। आज माझ्या भागात खुलेआम गांजा विक्री चालू आहे, हातभट्टी दारू विक्री चालू आहे। मी वारंवार 2 महिन्यापासून याचा फॉलोअप घेतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।